हॅलो गाईज, माझे नाव प्रशांत शिंदे. मी एक टेनिस बॉल क्रिकेटर आहे. तर मी आताच माझा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. त्यामध्ये माझा क्रिकेट रिलेटेड आणि नेचर रिलेटेड व्हिडिओज असतात. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला याच प्रकारचे आणखीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही मोखाडा तालुक्यातून शहापूर तालुक्यातील दापूरमाळ या ठिकाणी खेळण्यासाठी चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता, रस्ता अतिशय दळणवळणाचा आहे. जितका हा रस्ता धोकादायक आहे तितकाच सुंदर या ठिकाणचं वातावरण देखील आहे. पावसाळ्याच्या वेळेस या रस्त्यांवरती आणि येथील डोंगरावरती आपल्याला अतिशय हिरवळ गवत असं बघायला मिळतं. तर रस्ता खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूनी सुंदर अशी झाडी आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर आहेत. या ठिकाणाहून खाली गेल्यावरती त्या ठिकाणी एक गाव आहे, सावर्डे असं असलेलं हे गाव या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं आहे. अतिशय सुंदर असं गाव आहे. तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या पार्क करून नंतर आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीसाठी जाणार आहोत. आता आम्ही आलोय सावर्डा या गावामध्ये. तुम्ही पाहू शकता सावर्डा गाव कसं आहे ते. आम्हाला खेळायला जायचे शहापूर तालुक्यामध्ये दापूर या गाव या ठिकाणी जायचे आम्हाला. हॅलो गाईज, आम्ही विघ्न हातास्फोट किनिस्ते गावचे खेळाडू या ठिकाणी शहापूर तालुक्यातील दापूर या ठिकाणी खेळायला चाललेलो आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला जायला रस्ता नसल्यामुळं आम्ही आमच्या गाड्या सावर्डा या ठिकाणी लावून तिथून जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे, तो आम्ही पायी चालून पार करणार आहेत. तर या ठिकाणी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतरचा आम्हाला एक नदीचा रस्ता आहे, त्या ठिकाणी आम्हाला तो नदीचा रस्ता पार करावा लागेल. त्यानंतर पुढेही 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता उरणार आहे. या ठिकाणी आम्ही आता जो गावचा रस्ता होता तो रस्ता सोडून या ठिकाणी जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटचा वापर आम्ही या ठिकाणी मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी करत आहोत. आणि हाच रस्ता जो नदीचा मी तुम्हाला सांगत होतो, हाच रस्ता त्या नदीकडे जातो. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी खूपच घनदाट असं जंगल आहे. आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा जंगलाच्या वाटेवर पुढे चाललोय. या ठिकाणी आम्ही जंगलाच्या रस्त्यानेच पुढे चालत आहोत. तर जिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्यांच्या रोजच्या उपयोगासाठी त्यांना आपलं सरणासाठी जंगलात यावं लागते, त्यासाठी हा रस्ता तयार केलाय. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने या ठिकाणी पुढे चालत आहोत. आणि इथून थोड्याच अंतरावर एक नदी सुद्धा आहे, मध्य वैतरणा असं या नदीचं नाव आहे. स्थानिक लोकांचा या नदीच्या माशांवरती वगैरे खूप जोर असतो पावसाळ्याच्या वेळेस. आम्ही आता आलोय मध्य वैतरणा नदीवर आलोय. तर या नदीचं पाणी इथून मुंबईला जातं, पण आम्हाला आता काही पाणी पियायला भेटत नाही. तर या नदीचा विषय असं आहे का आम्हाला पण पाणी भेटलं पाहिजे प्यायला. इथून जर का मुंबईला पाणी जात असेल तरी आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही, तर आमचा इतर राहून फायदा काय. यानंतर आम्हाला मोखाडा तालुक्यातून शहापूर तालुक्यामध्ये जाण्यासाठी हा पूल क्रॉस करावा लागतो. जवळपास आदित्य ठाकरेंनी हा पूल 1 ते 1.5 वर्षापूर्वी बांधला होता, परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये हा पूल पहिल्याच वर्षी ढासळून पडला. आता आम्ही आलोय दापूर या गावामध्ये. थोड्याच वेळात आम्ही आता ग्राउंडवर हजर होणार आहेत. तुम्ही पाहू शकता दापूर हा गाव कसं या. आता मोजके 10 सेकंदात आम्ही ग्राउंडवर पोहोचणार आहेत. हा हे दापूर गाव. इकडे आता मॅच चालू झालेली आहे दुसरी. एवढ्या लांब खेळण्यासाठी येण्याचं एकमेव कारण म्हणजे दापूर येथील सुंदर क्रिकेट ग्राउंड आपण बघू शकता. या ठिकाणी ग्राउंडच्या दोन्ही बाजून मस्त वेगळे डोंगर आहेत. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता किती सुंदर ग्राउंड आहे. आणि इकडे आमची टीम बसलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो काय पण होऊ शकतंय. गरज नक्कीच जोड डिलिव्हरी
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती संध्याकाळ पडलेले. या ठिकाणी आमचा शेवटचा फायनलचा सामना होता. त्या ठिकाणी आम्ही जिंकलेले आणि फायनलसाठी पात्र झालेले आहेत आणि आमचा